हीच प्लेस आहे जिथे गौराईला बनवलं जातं. इकडे मावशी सुद्धा आहे, सर्वजण आपल्या घरातली मंडळी आहेत. मेन हा चिरडा आहे ना, त्याचीच म्हणजे पूजा केली जाते. बघा हा चिरड्याचा रोपट आहे. वहिनी झाला पूर्ण रेडी झाली ना? हे बघा भारी मस्त सजवलंय. इकडे आता आपण गावामध्ये एंट्री केलेली आहे. मंदिराच्या खाली जाऊ. हा बघा हा खाली आपला आंबवली गाव. भाकरी भात आणि आपली दालची भाजी. दालची भाजी ना? हा आपल्या गौरीसाठी हो, निवेदन द्यायचं असतं ना. हा मग गौरीसाठी आपल्याकडे खास करून दालची भाजी. हा दालची भाजी झाले रेडी इकडे. हा झाले. हे बघा तर इकडे प्रसाद आलेला आहे आता. दालची भाजी, भाकरी आणि दही भात या खायला. सर्व बसलोय. वियो आहे, रोशन आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे गौरी आवाहन आणि उद्या आहे गौरी पूजन. तर गौरी पूजनाच्या ना एक दिवस अगोदरच आमच्या इकडे गौराईला आणलं जातं. म्हणजे आमच्या गावच्या मंदिराचे ते वरती बघते मंदिर आहे, तर मंदिराच्या वरती ना एक प्लेस आहे, तर तिकडेच गौराईला नटवलं जातं. म्हणजे आमच्या गावातील सर्व महिला असतात त्या एकत्र येऊन गौराईला नटवतात, थटवतात आणि पूर्ण गौराईला बनवतात. आणि त्याच्यानंतर ना सर्वजण गाणी बोलत पूर्ण गावातून एक फेरफटका मारून गौराईला प्रत्येक जण आपापल्या घरी आणतात आणि मस्तपैकी पाहुणचार करतात. रात्री नैवेद्य असतो, तो नैवेद्य बनवायचा असतो. तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या इकडे कोकणामध्ये कशा प्रकारे गौराईला घरी आणलं जातं आणि कशा प्रकारे सर्वजण त्याचा पाहुणचार करतात. आता आम्ही निघालेलो आहोत. तर मामाची इथे खास करून गौराई येते, म्हणजे आईच्या माहेरी नाही. तर आता तिकडून पण बघूया. माणसं सर्व निघाले असतील ना? हो आता गेली असतील माणसं. हा आता थोडी आमच्या इथून दिसत होती. प्रत्येक जण निघाली जायला वरती मंदिराच्या वरती. तर आपण पण तिकडेच जाऊया. हा चला निघूया. फायनली आपण निघालेलो आहोत. आमच्या घराच्या मागून ना वरती मंदिराची इथे जायला असा रस्ता आहे, तर तिकडूनच चाललोय. इकडे आपल्याला ना जवळपास एक वॉटरफॉल पण दिसतो. चला ते तुम्हाला जाताना दाखवतो. आणि तिकडे समोरच वरती मंदिर आहे आपलं. हा बघा आता निघालीत प्रत्येक जण सर्व पूजेच्या गोष्टी घेऊन. आम्ही पण चाललोय आता वरती. हा बघा इथे आता आपण ना आपल्या घरच्या वरती हा सुंदर असा छोटासा वॉटरफॉल आहे. हा बघा मस्त पाणी इकडून खाली जातोय. हे चवळीची पानं बघा केवढी झाली तिकडे. बरीच चवळीची पानं झालेली आहेत. मस्त हा पूर्ण ना वरतून डोंगरातून पाणी येतोय त्या साईडला आणि आपल्या घराच्या खालून हा पाणी जातो. हा हा मस्त नजारा पण एकदम भारी आहे. आणि इकडून हा वरती मंदिराच्या इथे जायला रस्ता आहे. मंदिराच्या इथे आलोय. मंदिराच्या इथून ना वरती जरा जायला रस्ता बंद आहे, तर आता परत खालून फिरूनच चाललोय तिकडे. हे बघा बरीच सर्व मंडळी आली. सर्वांना आता एकत्रच निघालोय आपण. बघते सर्वजण मागे आहेत. सर्व एकत्र गावच्या जेवढ्या पण महिला असतात ना, तर खास करून वरती जातात आणि तिकडे सर्व गौराईला बनवलं जातं. चला आली कधी? रात्री आली. चल 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 चला. तर इकडे ना आता आपण आपल्या टाकीचे ते पोचलो. इकडे वरती ना आमच्या टाकीचा भाग आहे आणि एक एक करून सर्व मंडळी येतात. एवढे पोचलोय आता. तिकडे वरतीच आहे जागा, तिकडे सर्व गौराईला बनवलं जातं. आलीच सर्व मंडळी. हीच प्लेस आहे जिथे गौराईला बनवलं जातं. इकडे मावशी सुद्धा आहे, सर्वजण आपल्या घरातली मंडळी आहेत. वगैरे ही सर्व ना चिरड्याची रोपटे आहेत. ह्याच्यापासूनच गौराईला बनवलं जातं आमच्या गावी. तर इकडे काकी आता पूजा करून घेते. काय काय मावशी आणलंय? मंगळसूत्र आणलंय, गळ्यातला हार आणलाय, साडी आणलाय, नारळ आणलाय, 5 पानाचा विडा आहे, फुलं आहेत आणि इथून जाते वेळी हे बांधून घेऊन जायचं. मुकुट आहे, पानाचा मुकुट बनवलेला असतो. रुबीच्या पानाचा मुकुट केला जातो. तो इथून आपण घालायचं घालून मग तिथे घरी परत सर्व नटवलं जातं गौराईला. बघा इकडे मस्त रांगोळी काढली, तर मावशी पूजा करून घेते. मेन हा चिरडा आहे ना,
त्या आधीच म्हणजे पूजा केली जाते गवर असताना. हे बघा हा चिरड्याचं रोपट आहे. हे बघा इकडे पण सर्व आहेत. गावामध्ये ना बऱ्याच गौरी आहे, तर प्रत्येक जण प्रत्येक घरातली सर्व मंडळी इकडे येतात. वरच्या साईडला पण आहे ते बघा, तिकडे पण आहे, इकडे पण आहे. आता पुजतायत, मावशी पुजून घेते. पाऊस येतोय वाटतं, बारीक बारीक पाऊस लागायची सुरुवात झाली. अचानक ना पावसाची सुरुवात झालेली आहे. हे बघा वरती पोहोचला नाही, डायरेक्ट पाऊस यायला सुरुवात झाली. छत्र्या उघडल्या सर्वांनी आता. हे बघा जोरात नाही, रिमझिम रिमझिम आहे असं. बरोबर आहे मावशी, पाऊस पाहिजे जरा, पावसाशिवाय मजा पण नाही. इकडे सर्व दागिने आहेत ना मावशी? दागिने हार वगैरे सर्व साडी नेसवायला सुरुवात करतात. बघा ही गौराईची साडी आहे, तिची चिरड्याची रोपट असतात ना त्यांना व्यवस्थित असे नेसवतात. मावशी इथे निऱ्या काढते आता. मोठे खूप मोठे झाले. तिला दिसायला पाहिजे ना. निर्या पाडून झाले तिकडे, तर बांधून घेते व्यवस्थित. ही मंडळीची चिरड्याची रोपट आहेत ना, ही सकाळीच येतात. म्हणजे गावातल्या महिला असतात ते सर्व सकाळी चिरड्याची रोपट एकत्र करायला येतात आणि सर्व व्यवस्थित बांधून ठेवतात. आणि संध्याकाळ झाली ना की सर्व गौराईला नटवायला इकडे ह्या प्लेसच्या जागी येतात. हे बघा इकडे पण ना 2 गौराई आहेत, त्यांना पण मस्त नटवून झाले. बघा त्या साईडला पण आहे ते बघा, पूर्ण साडी नेसवून झालेली आहे, मुकुट सुद्धा लावून झाले. भारी दिसते, एकदम सुंदर दिसते. आता यांना सर्व दागिने वगैरे लावणार. साडीत मध्ये तिकडे पंथी आहे. एकदा इथं ठेवा आता गौराला मध्ये खाली ठेवा आणि गौराला मध्येच ठेव, म्हणजे व्यवस्थित करायला भेटेल. आपण बांधून घ्या एवढी. बरोबर आहे ना मंजू, आधी बांधून घ्या. बरोबर आहे. हा इकडे आता ना पानाचा मुकुटा लावून घेते. याला सर्व काजळ कुंकू लावून घेतलेलं असतं. तुम्ही आत नाही घेतला. हा इकडे मंगळसूत्र घालून घेते. तयार करू दे मग दाखवायला. मागच्या वर्षी कोणी ममता देणे आणलेली ना? 2 वर्ष 3 आणलं. हा आता लग्न झालं. आता लग्न झाला. हो आता ही दुसरी 2 नंबर आहे. आता हिचं पण लग्न होत राहिल्यावर. तेव्हा काय काय मंडळींना बरीचशी मंडळी अशी बघायला पण येतात. काही सर्व बघणारी मंडळी आहेत आणि इकडे सर्व रेडी करतात. पहिली झाला पूर्ण रेडी झाली ना. हे बघा भारी मस्त सजवलंय. हे बघा ही पण मस्त रेडी झालेली. पेड्याच्या रोपट्याची पूजा केली होती ना, ते पुन्हा इथे गौराई जवळ ठेवला जातो. हा मेन आहे ना मावशी. हा त्याचीच पूजा करतात आल्याच्या नंतरला आणि तो गौराईच्या जवळ पुन्हा ठेवला जातो. तर आपली पूर्ण आता ना गौराईला रेडी करून झालेलं आहे. बघा आता निघायला रेडी झाली पूर्ण. काकी झाली पूर्ण रेडी झाली ना. हे बघा भारी नेसवलंय. सर्वांचे आता ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. आता निघतोय सर्व. आता ना गौराईला पूर्ण असा गावातून मिरवणूक करून प्रत्येकाच्या घरी नेणार. बघा चला आता डोक्यावर प्रत्येक जण घेतोय. ठरलेले माणसं असतात तीच डोक्यावर घेतात. ही आपली गौराई आहे. सर्वांच्या गौराई रेडी झालेल्या आहेत. आता निघालोय.
कापाचे मैदानी गावर येताय कली गावर येताय कली एकाली संगे शंकर मुलारी संगे शंकर मुलारी कापाचे मैदानी गावर येताय कली गावर येताय कली कापाचे मैदानी गवरे ताई कली गवरे ताई कली नाही आई एकाली संगे शंकर मुलारी संगे शंकर मुलारी कापाचे मैदानी गवरे ताई कली गवरे ताई कली कापाचे मैदानी गवरे ताई कली गवरे इकडे आता आपण गावामध्ये एंट्री केलेली आहे. मंदिराच्या खाली जाऊ. हा बघा, हा खाली आपला आंबवली गाव. आज क्लायमेट पण एकदम मस्त झालंय बघा. मध्ये जरा पाऊस येऊन गेला, नशीब जास्त नाही. म्हणजे आता ना इकडे सर्व गौराईला बसवलेलं आहे आणि आता ना इकडे पूजा केली जाते. म्हणजे जिथे जिथे घराच्या आतमध्ये न्यायची असते तर तिकडे ना त्या ठिकाणी असं थांबवलं जातं आणि तिकडे प्रत्येक ठिकाणी पूजा केली जाते. इकडे आता ना मामाच्या घरी पोचलेलो आहोत. बघा, हा मामाचं घर आहे इकडे. आजी इकडे पाणी देते पाय धुवायला. इकडे मामी पूजा करून घेत होता. आपली गौराई आता घरी आलेली आहे. घराच्या आतमध्ये घेऊन चालले. ते देवाघरात ठेवते थोडे. आईला मला देवाकडे तोड ना. ए आई देवाकडे तोड ना. मामी इकडे चहा आणलेली आहे. या सर्वांनी चहा प्यायला. गावची मस्त कोरी करकरीत चहा. म्हणजे इकडे ना मामी आता नैवेद्याची तयारी करते. मामी काय काय लागतं नैवेद्यासाठी? भाकरी आणि भाकरी, भात आणि आपली दालची भाजी. दालची भाजी ना? हा, आपल्या गौरीसाठी हो. निवेदन द्यायचं असतं ना. हा, मग गौरीसाठी आपल्या इकडे खास करून दालची भाजी हा, बनवतात. दालची भाजी झाले रेडी इकडे? झाले. हे बघा, इकडे शिजत ठेवलेली आहे दालची भाजी. आता भाकरी टाकलेली आहे मामीने. सर्व नैवेद्याची तयारी करते. इकडे बघा, भाकरी रेडी झाली. इकडे आता ना आपण गौराईला देवघरातून बाहेर काढतोय. बराच टाइम आतमध्ये ठेवला होता. इकडे आता ना स्थापना करायची आहे बघा. ही खुर्ची आमच्याकडे ना खुर्चीवरती पूर्ण असा गौराईला नटवलं जातं. इथे स्थापना करतात. पाऊस पण पडायला सुरुवात झालाय. तिकडे अंताने एवढा पाऊस नव्हता, पण इकडे आल्याच्या नंतरला चालू झालाय. इकडे पाऊस पडताय ना आणि आजोबा निवांत बसलेत. जोरदार पाऊस झाला ना? बरा झाला. भिजावी चालणार. हो, आणले तेव्हा लवकर बरा झाला, नाही तर आता पूर्ण भिजलो असतो.
आम्हाला तर हलकासा झालेला चालू, बारीक बारीक येत होता, मग लगेच गेला तो. तर मंडळी वरतून आणल्याच्या नंतर ना घरी गौराईला पुन्हा नटवलं जातं. मावशी वरती अलग लुगडा होता ना, आता नवीन घातलेला आहे, नेसवलेला आहे. आणि मुकुटा सुद्धा बघताय अशा प्रकारे आहे. वरती पानाचा मुकुटा लावलेला, आता पूर्ण नेसवून झालेला आहे. आता दागिने वगैरे सर्व लावायचे आहेत बघा, भारी दिसते. तर मावशी सर्व दागिने घालून घेते. हा मंगळसूत्र आहे. इकडे सर्व मंडळी बसलेले आहेत. मामा पण आलेत. मामा खास मुंबईवरून आलेले आहेत. मामी पण आहे. हा सर्व बसले तिकडे. आता सर्व दागिनेच घालतोय, सर्व हार आहेत. इकडे पण सर्व दागिने आहेत, ते सर्व लावायचे आहेत. आता बघा हार किती मस्त आहे. तर म्हणजे इकडे ना आपली गौराई पूर्ण नटवून रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते. पूजा करून पण झालेली आहे आणि एकदम मस्त नटवलंय मावशीने मामीने. इकडे आपले बाप्पा आहेत आणि बाप्पांच्या बाजूला आता आपली गौरी अक्का आलेली आहे. केवढी मस्त नटवली, एकदम सुंदर दिसते. बाबाने इकडे आता मस्त धूप करतात बघा, निकारे आणलेले आहेत, धूप घालून घेतात. पूजा करून संपन्न झालेली आहे. आता आरतीला सुरुवात करतोय. बघतोय सर्वजण आता आलेले आहेत. आजी पण इकडे. ऋषभ तू ढोलकी वाजवतोय? ऋषभ ढोलकी वाजवणार आहे. चला सुरुवात करतोय आरतीला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. इकडे नैवेद्याला बघा डाळची भाजी आणि भाकऱ्या बनवलेल्या आहेत. मामा आता केळीच्या पानामध्ये वाळून घेतोय. गौराईची इथे आणि बाप्पाची इथे. भात आहे तो पण वाढून घेतो. बाप्पाच्या इथे दिला, आता गौराईच्या इथे देतोय. इकडे दही घेतलंय, तो भातावरती घालून घेतो. भरून नको आणि थोडा नाही तर आपण इकडे ना आता नैवेद्य देऊन झालेला आहे आमच्याकडे. बघताय गौराईला ना दारची भाजी, भाकरी, भात आणि दही नैवेद्याला देतात. असा नैवेद्य असतो. गौराईला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर ना प्रसाद असते, ती खायची असते. तर इकडे प्रसाद आलेला आहे आता. दारची भाजी, भाकरी आणि दही भात या खायला. सर्व बसलोय. वियम आहे, रोशन आहे, इकडे पण आहे, इकडे स्पर्श आहे. कसा आहे वियम नैवेद्य? मस्त आहे ना. या नैवेद्य खायला. गावची स्पेशल दालची भाजी. नैवेद्य टेस्ट करतोय आता. भारी झालंय. तर मंडळी आता ना मी घरी आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं
गौरी आवाहन म्हणजे आमच्या इकडे आमच्या गावाला कशा प्रकारे गौरी आवाहन केलं जातं. म्हणजे उद्या गौरीपूजन आहे तर एक दिवसा अगोदरच सर्व गौराईला प्रत्येकाच्या घरोघरी आणतात. पाहुणचार असतो, नैवेद्य बनवला जातो. तर तुम्हाला दाखवला की आमच्या गावामध्ये कशा प्रकारे नैवेद्य असतो. खास करून गौराईला जेव्हा गौरी आवाहन असतो ना तेव्हा डाळच्या भाजीचा, त्याच्यानंतर भाकरी, भात, दही अशा प्रकारचा नैवेद्य बनवला जातो. तर पूर्ण तुम्हाला आजची व्हिडिओ पाहायला मिळाली की आमच्या गावामध्ये खास करून गौरी आवाहन कशा प्रकारे सेलिब्रेट केला जातो. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.